बुगडी टोचून घ्या. ठीक आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही लोक आता रेडी होतो आणि आज संकष्टी आहे, सॅटर्डे आहे, त्यामुळे आम्ही जात आहोत टिटवाळा गणपती मंदिरला. सो आजचा सॅटर्डे आपला तिकडे सगळा स्पेंड होणार आहे. सो लेट्स सी हाऊ द डे वेंट. This is how I got ready, wearing a nice traditional dress and having this bag which is obviously not matching to it, and with normal minimal some makeup which is totally okay. So it's a blush लावलं, lipstick आणि mascara. That's it. Cause थोडं humid आहे वातावरण म्हणून. देन आम्ही ट्रेन पकडली होती कल्याणवरून, विच कॉस्ट अराउंड 10 रुपीज फॉर अ रिटर्न तिकीट. त्यानंतर तिथे टिटवाळा स्टेशन पोहोचल्यावरती आम्ही ही ऑटो पकडली होती आणि ही शेअरिंग ऑटो होती जी होती 15 रुपीज फॉर अ पर पर्सन, जी आपल्याला डिरेक्टली गणपती मंदिरच्या एंट्रन्सवरती ड्रॉप करते. आणि तिथून मग आम्ही गेलो होतो मंदिरात. सो इथेही मी देवासाठी म्हणजे आपल्या बाप्पासाठी ही फुलं आणि हे जे एक थाळी असते तिथे ती घेतली होती, ज्याचा कॉस्ट मला सांगण्यामध्ये पॉईंट वाटत नाही आहे. किंवा तुम्ही घरूनही नारळ आणि फुलं घेऊ शकता. सो या थाळीमध्ये नारळ, फुलं आणि जास्वंदीचं फुल आणि ह्या दुर्वाचा हार मी घेतला होता आणि प्रसाद होता. सो तिथे गाभाऱ्यामध्ये शूटिंग करण्यासाठी अलाउड नाही आहे. सो मी शांतपणे दर्शन घेऊन इथे वरती एक त्यांचा फ्लोर आहे तिथे मी आली होती आणि तिथून हे बाप्पाचं मुखदर्शन होतं. त्यानंतर त्या वरच्याच फ्लोअरवरती हे असं काय म्हणतो याला आपण, की एक प्रॉपर असं एक लॉबी टाईप त्यांनी केलं होतं, जिथे हे सगळे अष्टविनायकाचे मूर्ती बसवले होते, जिथे चिंतामणी आणि मोरेश्वर, वरदविनायक असे सगळी नावं लिहिली होती. आणि समोरही तुम्ही पाहू शकता ही अष्टविनायकाच्याच मूर्त्या होत्या. आणि हा आहे तो वरती जिथे मी गाभारा मुखदर्शन तुम्हाला दाखवलं होतं. आणि खाली हे असं लॉबी आहे किंवा हा जो एक सिटिंग प्लेस आहे जिथे आपण शांतपणे बसून बाप्पा समोर आहे गाभारा, तिथे शांतपणे बसून आपण आपली प्रार्थना किंवा आपण नामस्मरण करू शकतो. आणि त्यानंतर आम्ही इथे गेलो होतो, हे मोरया स्वामी कॅटरिंग म्हणून आहे, मंदिराच्याच बाजूला आहे, जे मी तुम्हाला दाखवेनच पुढे की आपण कसं जायचं आहे. आणि तिथे उपवासासाठीचे सुद्धा सगळे पदार्थ अवेलेबल आहेत. सो इथे मी हा दहीवडा आणि त्यासोबत ही उपवासाची कचोरी घेतली होती, बिकॉज माझा उपवास होता. आणि या कचोरी जी होती ही कचोरी लाईक उपवासाची म्हणून मला थोडं एक्साइटमेंट होती की लाईक काय आहे यामध्ये, बिकॉज मी आधी उपवासाची कचोरी खाल्ली होती ज्यामध्ये साबुदाण्याचं स्टफिंग होतं. सो इथे ही जी कचोरी होती यामध्ये खोबरं आणि गुळाचं स्टफिंग होतं आणि बाहेरचं जे कवर आहे ते साबुदाण्याचं आणि राजगिराच्या पिठापासून बनवलं होतं. आणि हे खूप 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 टेस्टी लागत होतं विथ दिस तिखटवाली हिरवी चटणी जी परत खोबऱ्याची होती आणि खूप छान याची टेस्ट होती. सो त्यानंतर मी आणि माझ्या आईने आम्ही इथे छान असा उपवास, म्हणजे मी उपवासाचा, सो तिने सुद्धा उपवासाचं मागवलं होतं सेम दहीवडा आणि आम्ही कचोरी शेअर केली होती. सो इथे प्राइजेससुद्धा खूप कमी आहेत. आणि उपवासासाठी जर तुम्ही मोस्टली जात आहेत तर उपवासासाठीचे पदार्थ अवेलेबल आहेत आणि अजूनसुद्धा पदार्थ अवेलेबल होते. आणि इथलं टेस्ट आणि इथलं ॲम्बियन्ससुद्धा खूप चांगलं होतं, शांत होतं आणि तिथे बॅकग्राऊंडला देवाची गाणीसुद्धा चालू होती. सो आम्ही हे ऐकत आम्ही आमचा हा जो नाश्ता होता तो केला होता. कॉज ऑलमोस्ट 11 वाजत आले होते, कॉज मी 10 वाजता मंदिरात पोचले होते. दर्शन आपलं झालेलं आहे. तिथे हे मागे गाभाऱ्याचंच हे आहे. सो तिथून आम्ही गेलो होतो, थोडंसं उपवासासाठी थोडंसं नाश्ता केला आहे, लाईक नॉर्मल एक उपवासाची कचोरी आहे, ते सगळं तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये. सो इथून आता आम्ही बाहेर जाणार आहोत आणि देन
इथे एक साईबाबांचं मंदिर आहे, तिकडे जाऊ. एक विठ्ठल रखुमाईचं पण आहे, पण मे बी ते नाही पॉसिबल, कॉज ऑलमोस्ट 11:30 झालेत. आणि संकष्टी आहे, त्यामुळे गर्दीसुद्धा आहे मंदिरात, बट दॅट इज ओके. सो खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि नाव आता पण जाऊ साई मंदिरकडे. सो इथून आपण दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर आलो. इथे समोरच हे जे मी तुम्हाला सांगत होती मोरया स्वामी कॅटरिंग आहे, जिथे आम्ही नाश्ता केला, ते वरती ज्या इथे तुम्हाला पायऱ्या दिसतात तिथून वर जाऊ शकता. आणि त्याच्यात लेफ्ट साईडला इथे हे धार्मिक वस्तू किंवा खूप छान असं प्रदर्शन असतं, तिथे आपण वस्तू घेऊ शकतो. सो तिकडे सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात, सो तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि आता आम्ही चाललो आहोत साईबाबा मंदिरच्या इथे, म्हणजेच या मंदिरातून आम्ही एक्झिट करतो आहोत. सो बेसिकली आपण चाललोय साई मंदिरला. ठीक आहे, इथे हे जे रसोई दिसतंय, हे रसोईच्या इथून आपल्याला पुढे स्ट्रेट चालत जायचं. ठीक आहे, मंदिरातून बाहेर आलो, राईट टर्न मारायचं आहे. आणि इथे कोणत्याही ऑटोवाल्यांना विचारलं, रिक्षावाल्यांना विचारलं तर ते सांगतात, त्यामुळे नो वरी. सो स्ट्रेट चालत यायचं पुढे. इथून स्ट्रेट आलो, त्यानंतर लेफ्ट मारला आपण, आणि इथे असं वरती थोडंसं चढाव आहे. सो तिथून आपण चालत स्ट्रेट पुढे जायचं. सो हे असं टेम्पल आहे, विथ साईबाबांचं मंदिर आहे. ठीक आहे, खूप मोठं प्रशस्त असं आहे. सो इथे आपण चप्पल काढूया. आणि हे आहे मंदिर जिथे साईबाबांची खूप सुंदर अशी मूर्ती होती. आणि मी इथे पहिल्यांदा आले आहे, कारण मी इथे महागणपती मंदिरमध्ये खूप वेळा आली आहे, पण मी इथे पहिल्यांदा आले. सो इथे खालतीसुद्धा गाभारा होता आणि तिथेसुद्धा मूर्ती होती. आणि ह्या आहेत साईबाबांच्या पादुका. ठीक आहे. सो साईबाबा मंदिरामध्ये दर्शन झालं आहे, आणि आता आपण नॉर्मल ट्रेन पकडून आपण घरी जाऊयात. आणि मी आहे उन्हाच्या एकदम अपोजिट, त्यामुळे मी तुम्हाला एकदम डल दिसणार आहे, बट दॅट इज ओके. सो आपण इथून आता ऑटो पकडून स्टेशन, देन स्टेशनवरून ट्रेन पकडून घरी. सो चला देन घरी बघू या ब्लॉगमध्ये काय काय कंटिन्यू होतं आहे. हाय, सो वी आर इन किचन. ओके, आपण मंदिरातून आलो. मोस्टली लाईक मी थोडेसे क्लिप्स टाकले आहेत मंदिरातले, कारण की तिकडे जास्त काही शूट करता येत नाही. आणि नॉर्मल लाईक इतकं डिटेल ट्रॅव्हल वगैरे सांगण्याची तशी गरज नाही आहे, बिकॉज मोस्ट ऑफ लोकांना हे टिटवाळामधलं गणपती मंदिर माहिती आहे. ठीक आहे, महागणपती मंदिर. त्यामुळे लाईक इफ जर तुम्हाला हवं असेल डिटेल, तर मग डिटेल मी सगळं सांगते, नो इश्यू. पण तिथून आपण आलो मंदिरातून, लाईक आपण म्हणजे आम्ही आलो मंदिरातून. आणि लाईक व्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू करण्यासाठी एक आहे रेसिपी, ती आहे लिंबूचं लोणचं. ठीक आहे, कॉज मी हे फ्रेशवाले लिंबू आणले होते, लाईक म्हणजे हे प्रॉपर झाडावरचे लिंबू आहेत. ठीक आहे, मार्केटमधले नाही आहेत. सो मी म्हटलं की चला ह्याचं लोणचं बनवूयात, बट याच्यासाठी लागतात 2 दिवस. सो आज सॅटर्डे आहे आणि उद्या त्याचा सगळं मसाला आणि सगळ्या गोष्टी हे उद्या बनणार. कारण की लिंबूचं लोणचं जर आपल्याला खूप टाईमसाठी प्रिझर्व करायचं असेल, तर ते आपण त्या म्हणजे लाईक कट करून, लाईक पीसेस करून, जेवढ्या पण फोडी आहेत त्या करून, त्याला हळद आणि मीठ लावून थोडंसं उन्हामध्येच आपण थोडंसं ड्राय केलं 1 दिवसासाठी, फक्त 1 दिवसासाठी, तर ते खूप चांगलं प्रिझर्व होतं. म्हणून सो आता आपण ते करूयात, आणि देन मग उद्या आपण याचा मसाला बनवणार आहोत. सो लेट्स सी. ओके, सो हे लिंबू आहेत ना, मी छान धुवून पुसून घेतले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता हे आपण कट करून घेऊया. तर आता कट कसे करायचे आहेत. ठीक आहे, लिंबू कधीही उभं कापायचं नाही. ठीक आहे, हा जो शेप आहे हा असा पकडायचा आहे आणि असं कट करायचं नेहमी. ठीक आहे, बिकॉज माझी आई नेहमी ही गोष्ट मला सांगते. ओके, आणि खूप छान एकदम रस असलेले लिंबू वापरा, किंवा म्हणजे नॉर्मल असतात ना आपले, त्याची साल थोडीशी जाड असते, पण त्यामध्ये रस जास्त नसतो. अशी पण मार्केटमध्ये आपल्याला लिंबू मिळतं. सो ते सुद्धा करू शकतो. ठीक आहे, आता नॉर्मल मी एका लिंबूचे फक्त 8 फोडी करणार आहे, म्हणजे हाफ करायचं आणि देन अगेन हाफ करायचं आणि मग अगेन हाफ करायचं. ठीक आहे, म्हणजे एका पीसचे 4 पीसेस. सो होल लिंबूचे आपल्याला 8 पीसेस करायचे. सो मी फटाफट करून घेते, तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये बघा. आणि प्लीज मला ना सांगा की तुम्हाला काही रेसिपीज वगैरे बघायला आवडतात का, हे किंवा मी काही रेसिपीज शेअर केल्याबद्दल ते पण सांगतो ना. मला ॲक्च्युली कुकिंग हे मला खूप जास्त आवडतं. आणि सॉरी, मी अँगल चेंज केला, बिकॉज मला कळलं की तुम्हाला दिसतच नाही येते म्हणून. ठीक आहे,
हां, जे काय सांगत होते की जर तुम्हाला रेसिपीज बघायला आवडतात ना, तर प्लीज मला सांगा की लाईक मी नवीन नवीन रेसिपी शेअर करेन, कारण की मला ॲक्च्युली कुकिंग करायला खूप जास्त आवडतं. आय डोंट नो वाय. मला असं वाटतं की मी या लाईक कुकिंग ह्याच्यामध्ये मी काहीतरी करिअर करायला होतं, बट आय डोंट नो वाय मी का नाही केलं. बट ठीक आहे, अजूनही आपल्याला टाईम आहे. आणि मी विचार करते एक रेसिपी शेअर करण्याचा. कॉज आज संकष्टी आहे, तर त्यासाठीचं मी ना गोड म्हणजे देवा बाप्पासाठी प्रसाद म्हणून हे बनवणार आहे. काय? लापशी. तर मी विचार केला मी ते शेअर करेन, बट त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ असणार आहे लापशीचा. ठीक आहे, सो नो वरीज अबाउट दॅट. ठीक आहे. आणि हा मी मिरच्या पण घेतल्या होत्या, मी ते सांगायलाच विसरले तुम्हाला की मिरच्या सुद्धा घेतल्या, त्यासुद्धा आपण कट करणार आहोत. ठीक आहे, सो लिंबू कापून झाले, मिरच्या कापूयात. मिरच्या मी धुवून घेतल्या. ठीक आहे, प्रॉपर. तसं देठ काढायचं आहेत का, तर त्याचे देठ पहिले काढून घेऊयात. आणि या वेगळ्याच मिरच्या ते मला नाही माहिती, ते मी मम्मीला विचारून मी सांगेन. बट नॉर्मल आहेत, थोडेसे थिक आहेत मला वाटतात, कारण की मीडियम स्पायसीवाल्या असतील. आणि पूर्ण कट नाही करायचे, फक्त असे एक स्लिट करायचं, म्हणजे फक्त एक चिरा द्यायचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मसाला द्यायचा. त्यामुळे तुम्ही स्पायसी किंवा असं यूज करू शकता. आय गेस मी थोडंसं हाफ करते मोठी मिरची. ओके, थोडंसं स्लेट आणि दॅट्स इट. हात धुयात पहिले. ओके, सो लिंबू आणि मिरची आपली कापून झालेली आहे. आता याला आपण थोडंसं मीठ लावायचं आहे. ठीक आहे, सो मी एवढं टाकते मीठ, नॉर्मल, जास्त नाही टाकायचं आहे. कॉज आपण जेव्हा त्याचा मसाला बनवणार ना तेव्हा आपण सगळं टाकणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हे आहे हळद, हे आहे हळद. सो हळद टाकूया एकदम थोडी, लाईक पाव चमचा. ठीक आहे, पाव चमचा, एक छोटा चमचा आहे. ओके, आणि हे असं आहे. आणि सगळं मिक्स करूया. म्हटलं होतं हातानेच करते, असं लागतच नाही. सो हे फक्त आता आपण उन्हात ठेवूयात. ठीक आहे, आजचा दिवस, आता दुपारी 1 वाजला आहे. सो थोडंसं ऊन येतं आमच्या खिडकीमध्ये, तर तिथे आपण ठेवूयात. ओके, आणि खूप छान स्मेल येतोय बेसिकली लिंबूंना. सो हे असं आहे, आपण उन्हात ठेवूयात. म्हणजे ही नॉर्मल स्किन आहे. इथे एक पिंपल होता खूप मोठा, आणि इथे एक आहे. हा खूप आय गेस याला 1 वीक झाला आहे आणि तो जातच नाही. हा तर जातच नाही, हा तर नॉर्मली गेला म्हणजे मी त्यासाठी थोडं केअर केलं. ठीक आहे, बट हा जातच नाही आहे. बट नाही, स्किन आहे. ठीक आहे, बट मी रिसेंटली नोटीस करते की स्किन खूप हायड्रेटेड आहे. लाईक मी काही लावलेलं नाही आहे, लाईक मॉइश्चरायझरसुद्धा नाही. मी मंदिरातून आली, जस्ट फेस वॉश केला, त्याची त्यानंतर मी काही लावलं नाही. आणि माझी ऑइली स्किन आहे ना, ऑइल हे झालं आहे किंवा हे पण काही नाही झालं आहे. सो टच वूड टू द माय स्किन. हा, आणि हे पिअर्सिंग मी केलं आहे, गोल्ड ह्याच्यात आहे. इथे ऑलरेडी माझं होतं, इथे तुम्ही बघाल मी, कारण माझ्या पास्ट सगळ्या व्हिडिओजमध्ये ती बुगडी इथे होती जी दिसत होती. बट ती थोडीशी इकडे तिकडे झालेलं, त्यामुळे मग मी हे नवीन टोचून घेतलं आहे इथे. आणि मला इथे पण टोचायचं, इथे टोचलं स्टड्स घालण्यासाठी. सो बेसिकली मला आवडतं गोल्ड ज्वेलरी, आणि मला पिअर्सिंग खूप आवडते. कॉज आय डोंट नो वाय, पण लाईक महाराष्ट्रीयन आहोत आपण, बुगडी इज मस्ट. ठीक आहे, सो मुलींनो प्लीज बुगडी टोचून घ्या. ठीक आहे, सो हे मी उन्हात ठेवते, आणि ह्याचं जे पुढचं जे मॅरिनेशन प्रिपरेशन आहे ते उद्या होईल. बाय. सो हॅलो गाईज, आज आहे नेक्स्ट डे, आणि आपल्या लोणच्याची रेसिपी बाकी होती. सो माझ्या लक्षात आहे, सो आपण तीच बनवणार आहोत. सो सगळे मी इन्ग्रेडियंट्स काढलेले आहेत. सो फटाफट आपण रेसिपी बनवूयात. आणि हां, हे मी सगळे उन्हात ठेवले होते, लिंबू आणि जे मिरची होतं ते. ठीक आहे, सो हे चांगलं ड्राय झालं आहे, आणि फक्त 1 दिवसच ठेवायचं आहे. आणि त्याचा स्मेल खूप चांगला येतो.
ओके. सो पटकन आपण याचं लोणचं बनवतो. ठीक आहे. सो मोस्टली मला माहिती आहे की उन्हाळ्यात लोणचं बनवतात. आता विंटर सीझन चालू होणार आहे, बट लिंबूचं लोणचं हे ऑल सीझन चालतं. ठीक आहे. आणि हे बॉडीसाठी सुद्धा खूप चांगलं असतं. सो चला. सो इथे हे मी नॉर्मल आपलं कुकिंग ऑइल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये ही मोहरीची डाळ, येल्लोवाली डाळ आणि त्यासोबत हिंग, भरपूर सारं हिंग घालायचं आहे. हे सर्व ढवळून आपल्याला हे तेल एकदम थंड होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायची आहे ही फोडणी. ठीक आहे. सो हे बाउल घेतलं आहे. याच्यामध्ये हे आपले सगळं जे लोणचं आणि मिरची जे होतं ते, आणि हे ऑथेंटिक कसला डब्बा माहिती आहे मला. सो मोस्ट ऑफ इंडियन फॅमिलीजमध्ये हे बघायला भेटतं. सो आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. ठीक आहे. सो हे आहे आपलं नॉर्मल लाल तिखट, जे आपण रेग्युलर आपल्या जेवणात वापरतो. सो हे आपल्या टेस्टनुसार आहे. थोडंसं स्पायसी लोणचं असेल चालेल. ठीक आहे. आणि हे चवीपुरतं मीठ, आणि मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे, कारण की आपण लिंबू आणि ह्यालासुद्धा हळद आणि मीठ जे लावलं होतं ते सुद्धा आहे त्यामध्ये, म्हणून. देन आता हे आहे मेन आपला मसाला. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आहे धने, बडीशेप, लवंग, काळी मिरी आणि मेथी दाणे. ठीक आहे. सो हा जो हे आहे याचा आपण पावडर करून घ्यायची आहे, एकदम फाईन पेस्ट. थोडीशी जाडसर असली तरी चालेल, पण आपल्यावर ते डिपेंड आहे. बट मी थोडीशी जाडसर पावडर याची करणार आहे. याच्यामुळे काय होतं की हा आपला मेन लोणच्याचा मसाला आहे. ठीक आहे. सो तुम्ही विकतसुद्धा लोणच्याचा मसाला घेऊ शकता. ठीक आहे. बट मी मोस्टली घरी बनवणं प्रेफर करते, त्यामुळे हा आपण पटकन ग्राइंड करून घेऊयात. ओके. सो मसाला मी थोडासा जाडसर वाटलेला आहे आणि याचा खूप छान असा फ्लेवर येतो. ठीक आहे. सो हा मी सगळं ह्यामध्ये टाकलं आहे. आता ह्याचं सगळं जे माप आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, कॉज मला पण ते आठवत नाही आहे आत्ता राईट नाव. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये रेसिपी देते, प्लीज बघा. ओके. सो आता आपण पहिलं ना मिक्स करून घेऊया. ठीक आहे. सो मोस्टली हे हाताने मिक्स केलेलं चांगलं असतं, पण मला सर्दी झाली त्यामुळे नो रिस्क टू द लोणचं. सो मी म्हणून चमच्याने मिक्स करते. ठीक आहे. किंवा नॉर्मली असं लावून घ्या सगळं काही. सो छान असं हे सगळ्या लिंबाच्या फोडींना आणि मिरचीला सगळं लागला पाहिजे असं. ठीक आहे. सो हे खूप चांगलं असं मिक्स झालं आहे. यामध्ये हे जे आपण तेल होतं गरम केलं होतं आणि हे थंड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अजिबात गरम नव्हतं. त्याच्यामध्ये मोहरीची डाळ आणि हिंग आहे, याची फोडणी आहे. सो आपण हे याच्यावरती ओतून घेऊयात. Now mix this all. सो आपलं हे लोणचं रेडी आहे. ठीक आहे. आणि आता हे स्टोर करून ठेवायचं काचेच्या बरणीमध्ये, किंवा मग लोणच्याची 2,000 years later. लोणच्याची बरणी त्याच्यामध्ये ठेवू शकता. ठीक आहे. जे असतं चिनी मातीचं असतं आय गेस. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये ठेवू शकता. अँड दिस इज हाऊ आर लिंबू लोणचं इज डन. ठीक आहे. सो नक्की ट्राय करा रेसिपी. आता तर मी टेस्ट नाही करू शकत, कॉज मला थोडी सर्दी होते. सो माझा फेससुद्धा थोडा डल झाला त्याच्यामुळे, कॉज असं होतं माझं, मी आजारी पडायला लागली की मला असं मध्ये मध्ये होतं. ठीक आहे. सिकनेस येतो थोडा. सो पण हे हे बघा ना, मिरची किती छान दिसते आणि ही जेवताना किती छान लागेल. सो हे आता मी थोडं ठेवणार आहे अर्धा तास बाहेर, अँड देन मग मी हे सगळं स्टोअर करणार आहे आपल्या लोणच्याच्या बरणीमध्ये. सो असं वाटलं तुम्हाला व्हिडिओ. हा सेकंड व्लॉग आहे आपल्या चॅनलवरचा, आणि माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे, बट ब्लॉग हा एंड करूयात. सो कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यासोबत अजून काही रेसिपीज वगैरे किंवा काहीही तुम्हाला सांगायचं असेल, प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबा, ज्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन येईल. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लव्ह यू.